प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करत असतो. प्रवासामुळे नवीन अनुभव, नवीन माणसे, नवीन कल्पना, नवीन ऊर्जा असेच प्रवासाचे अनेक फायदे आहेत. आज शेवटची मीटिंग करत असताना हाच विचार येतोय, आपण आज खूप नशीबवान आहोत की आपण एवढा लांब प्रवास करू शकतो. मनात हेच चाललं होतं की 16,000 फीटावर कसं आपण पोचू. आपण चाललो आहे तर खरं, पण तिथं नीट जाऊ, नीट पोचू, परत नीट येऊ ह्याची काळजी मनात धगधगतच होती. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललो आहे सिक्कीमला. सिक्कीम हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं ड्रीम होतं, जे मी पूर्ण करायला आज चाललो आहे. आज शेवटची मीटिंग 10:30 वाजताची करत होतो आणि 11 वाजता कॅबवाला मला घ्यायला येणार होता. कॅबवाला लेट आल्यामुळं आमचं थोडंसं गणित चुकलं आणि फ्लाईट मिस होती की काय असं वाटायला लागलं. रामराम मंडळीचा पोचून गेलो आपण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. आणि कुठं चाललं आहे ते मी काय सांगत नाही, तर तुम्ही व्हिडिओ बघा. आता पोचलं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर आता 4 वाजता फ्लाईट आहे. आता तेच आपण चेक इन करून येऊ घ्यायला, मग निवांत बोलूया. ठीक आहे, आता एअरपोर्ट एन्जॉय करतो पहिलं. ड्रायव्हरला सांगितलेल्या टायमिंगला ड्रायव्हर आला नाही, त्यामुळे आम्हाला लेट झाला असल्यामुळे ड्रायव्हरने गाडी पळवली आणि 2 तासात त्यांनी आम्हाला मुंबईला पोचवलं. मुंबईला पोचता क्षणी आम्ही पटापट आमची चेक इनची प्रोसेस उरकली आणि फ्लाईटची वाट बघत होतो. आयो ठीक आहे, सगळं आपलं बॅगेज चेक इन करून झालं आहे. आता आपण डायरेक्ट फ्लाईटमध्ये जाऊ. आपलं बोर्डिंग टाईम आहे 3 वाजताचं, तर पटकन आपण फ्लाईटमध्ये बसू. ओके, तर 5 वाजता आपण हैदराबादला पोचलो आहे. कनेक्टिंग फ्लाईट आहे, त्याच्यामुळं हैदराबादवरनं आपण सिक्कीमला चाललो आहे. तर येस, आजचा प्लॅन तोच आहे. आणि आता इथं हैदराबादच्या इथे आपण थांबलो आहे. खातो आता, भूक लागली, कारण की काय माहिती 5 वाजताच भूक लागली मला होती. म्हणजे 5 वाजता उतरल्या भूक लागली. स्वतः इथं आलू पराठा, 400 रुपयाचा आलू पराठा खातो आहे. आता मग आपण खाऊया. आणि इथून आता फ्लाईट आहे आपली 7 वाजता का 7:30 वाजता फ्लाईट आहे. मग ती आपण पोहोचणार 11 वाजता आणि 11 वाजता पोहोचून मग आपण गँगटॉकला निघणार. ठीक आहे, तर आजचा अपडेट आता एक खातो आणि नंतर बोलतो तुमचे.
ओके, आपण सिक्कीम बॉर्डरला क्रॉस केलं म्हणजे सिक्कीममध्ये आता घुसलो आहे. वेस्ट बेंगॉल मागं सोडलं आहे आणि आता तिथं फोटो काढले. हा रामराम मंडळी. तर आपण आलो MG रोडला, गँगटॉक फिरतो आपण आणि आता MG रोडला आलो आहे. तुम्हाला दाखवलं ऐकलं लय भारी सिस्टीम आहे. सगळं डोंगरावर बनलेली शहर आहे आणि फिरायला पण भारी आहे इकडे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर इथे सगळ्या गोष्टी मिळतात. जसं आपण मनालीमध्ये मॉल रोडला फिरलो तसा हा मॉल रोड टाईपच आहे गँगटॉकचा. इथे MG रोड म्हणतात त्याला. तर तुम्ही कधी आला ना तर MG रोडला नक्की या. सगळ्या गोष्टी खरेदी करायचं भरपूर गोष्टी तिथं. तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि एन्जॉय करा. काय आपला उद्या हा प्लॅन नथुला पासला जायचा. त्यामुळे आता आपण इथं गँगटॉक एक्सप्लोअर करू आणि हॉटेलला जाऊ. ठीक आहे. जेवायचा प्लॅन पण बाहेरच आहे, त्यामुळे इथंच काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. इकडं सगळं मिळतं या दुकानात. आणि लेडीजना आणलं म्हणजे इथं मोठा भुर्दंड आहे. तर MG रोड म्हणजे महात्मा गांधी रोड असं म्हणतात. तर आपला ऑलमोस्ट MG रोड कवर करू तेवढाच. आणि काय नाही, नॉर्मल आहे म्हणजे जसं मॉल रोडला असतं तसंच आहे सगळं. तुम्हाला यायचं आहे तर नक्की येऊन जा. आता खायचं शोधतो कारण जाम भूक लागली. नुसतं खाऊया आणि ताणून घेऊया म्हणजे उद्या आपल्याला एनर्जी राहील. आणि उद्याचा व्हिडिओ लय खास असतात, त्यामुळे उद्या नक्की बघा. आणि हो, सबस्क्राईब करा. एवढं लांब न आलं महाराष्ट्र तो सिक्कीम तुमच्यासाठी करा सबस्क्राईब. एवढा चॅनल मोठा करू आपण दुबईचे पण ट्रिप. ठीक आहे. चला आता कट करतो. आता खाऊन घेऊ मग तुमच्याशी मी डायरेक्ट हॉटेलमध्येच बोलतो. तर ही लेवल बघा आणि ही लेवल बघा. ते अजून खाली जात खाली 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 असं खूप खोलपर्यंत असतं. ओके, तर रस्ता काही संपत नाही. लय मोठा रस्ता आहे आणि खूप सारं शॉपिंग आहे. म्हणजे तुम्ही इथं बॅग घेऊ शकता, कटलरीज आहेत, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हँडक्राफ्ट्स आहेत, भरपूर काय आहे तुमच्याकडं. म्हणजे व्हरायटीज आहे तिथं शॉपिंग करायला. ओके, तर मी काय शॉपिंग करत नाही. आता आम्ही खायची सोय करतो आहे. कुठं खायचं बघतो कारण की आपल्याला लागते आपलं फ्रूट आणि तर मिळतं इथलं ऑथेंटिकेट फूड. आता इथं ऑथेंटिकेट म्हणजे मोमोज किंवा यांचे नागा चिकन असं काहीतरी होते. आणि आज आहे शनिवार त्यामुळे नॉनव्हेज नाही खाऊ शकत. व्हेज आयटम्स होतो. बघूया. आता मी काही इथून शूट करत नाही, मी आता जातो. तर आजचा दिवस काय होता की आपण आहे ना पुण्यातनं मुंबईला गेलो कारण की आपल्याला डायरेक्ट फ्लाईट नव्हती. तर मुंबईतनं आपण हैदराबादला गेलो. हैदराबादमधनं आपण बगडोग्रा एअरपोर्टला आलो. नावल्या अवघड आहे पण कन्फ्यूज आहे. बगडोग्रा एअरपोर्टला आलो आणि तिथून मग आपण आपल्याला पिकअप करायला ट्रॅव्हल्स एजन्सीवाला माणूस आला. त्यांनी आपल्याला गँगटॉकपर्यंत आणलं. आता हा तो आता आजचा प्लॅन. आणि आज मी शूट केलं नाही कारण की खूप दमलो होतो, मला खूप झोप येत होती आणि माहीत नाही असं जास्त हाईटला आलं त्यामुळे मळमळ पण होत होती. आता ह्याच्यापेक्षा हाईटला उद्या चाललो आहे आपण बाबा मंदिरला. दुसरं म्हणजे चंगू लेक आणि तिसरं म्हणजे नथुला पास. त्यामुळं आता बघूया झाल्यावर काय घेतो भावा. तर आता नाही ठेवतो. आता झालं तर आपला आजचा प्लॅन तर हा सॉर्टेड झाला आहे. तुम्हाला सगळं सांगितलं काय. आता झाले 8:30-9. आता आपण खाऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया म्हणजे हॉटेलला जाऊया. तर हा व्हिडिओ मी इथंच करतो. हा पहिला पार्ट आहे. असे मी पार्ट येत राहतील. तुम्ही सगळे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज सपोर्ट करा. ठीक आहे. बाय.